बघा आता आपण शिवायला सुरुवात करणार आहे. शिवताना बऱ्याच वेळा असं होतं ना तुमचं की 2 पार्ट एकसारखे होतात असं नक्की. मग ते होऊ नये म्हणून काय करायचं आता, हे ठेवले आपलं कटिंग असं आहे, खालच्या बाजूला फॅब्रिक आणि वरच्या बाजूला अस्तर आहे. तर याच्यातलं एक अस्तर उचललं मी आणि खालून ठेवलं. याला आपलं पलटी होतं माहिती आहे ना तुम्हाला, काय पट्टी आपली उलट्या बाजून जाते म्हणून आपल्याला असं वेगळं करायचं. हे ठेवलं मी आणि हे पण ठेवलं, समोर आलं, सरळ झालं. सहज शिवायचं सरळ. बरोबर पकडलं मी, बरोबर 1/2 इंच जवळपास अंतर सोडून मी शिवायला सुरुवात केली. बरोबर हे ठेवलं असं. त्याच्यानंतर मी हे असं चेक केलं, बरोबर आहे का. बरोबर, एक इकडचं एक तिकडचं असे 2 वेगळे झालेले आहेत. एक्स्ट्रा होतं मी ते कट केलंय. बरोबर, हे 2 पार्ट साईड ठेवले. आता कटोरी आहे. आपण जॉईंटवर काढला त्याच्यामुळं बंदवर आलं ते कट केलं, हे पण बंदवर आलं ते कट केलंय. आणि अशी कटोरी होती आपली. बरोबर, ह्या 2 इंचामध्ये कटोरी टाकली आणि दोन्हीकडे 2 उलगडले, दोन्ही सरळ झाले. बरोबर, उलटा पलटा होणार नाही. हो, आता बघा मगाशी मी जे म्हटलं होतं ना, आपण 1.5 इंच वाढवलं तर 1.5 इंचचा डाट टाकायचा. आणि जर आपण वाढवतानाच जर 1.25 इंच वाढवलं तर डाट पण 1.25 इंच टाकायचं. मोठ्या मापाला 1.25 इंच. त्यासाठी बघा रुंदीला 1.5 इंच, उंचीला 2.5 इंच, 1.5-2.5चा डाटा आहे. आतापर्यंत कटोरीला टोक येतो असं बऱ्याच लोकांचं होतं आणि बरेच कस्टमर आपल्याला असं खास करून सांगतात की सर टोक नाही आलं पाहिजे. बरोबर ना, सांगतात ना असं तुम्हाला. हे दोन्ही सारखं येण्यासाठी मी काय केलं, एकमेकावर ठेवून छापून घेतलं. असं खालच्या याच्यावर पण मार्किंग आलं, त्यामुळे याला परत दुसऱ्या वेळेस मापं टाकायला लागली नाहीत आणि आपलं थोडं कमी वेळात काम झालं. बरोबर, डाट मारताना जरा टोक येऊ नये म्हणून काय करायचं, काय करता येईल, कोणी सांगता येईल का, काय करू शकतो आपण. असं जरा गोल शिवलं वरती इकडं. काय केलं चेंज बघावं, मी काय केलं इथं फक्त असं जरा गोल वरती शिवलं. डाट तोच आहे, डाटला बदल नाही केला काहीच नाही. तर आता ह्या कटोरीचा आकार कसा झाला बघा. टोक आले का, टोक येत नाही. आणि याला जो हा बाहेरचा भाग आला, हा आपल्या याला घडी घालणार. ही घडी कोणत्या बाजूला घालायची, राऊंडचा जो भाग ज्या बाजूला असेल त्या बाजूने घडी घालायची, म्हणजे ती उलटी होत नाही आणि खालच्या शिवणात पण ती अडकत नाही. ॲक्च्युअली डाट तेवढाच आहे, पण टोक येऊ नये म्हणून आपण ही आयडिया केलेली आहे वरती. म्हणजे अर्धा इंच पुढे जायचं ना, अर्धा इंच असं नाही, गोल करायचं आहे त्याला. बघा आता हे पण उलटं होऊ नये म्हणून आपण काय करणार आहे,
हे उचललं मी, ह्या दोन्हींच्या मध्ये ठेवलं आणि हे दोन्ही साईडला उलगडले. सारखे झाले. इकडचा राईट आणि लेफ्ट असे 2 भाग तयार झाले. आत्ताची जी टीप आहे ती पहिली टीप जी मारली आपली त्याच्या आतून पाहिजे, म्हणजे काय होईल, मध्ये मध्ये त्या आतल्या टिपा दिसणार नाही. बघा हे जोडल्यानंतर खाली इथं आपली कटोरी वाढलेली आहे बघा इथं, आणि इकडं पण वाढली आहे बरोबर. दोन्हीकडे सारखे सारखे वाढले. जे वाढले तिथून तर सेंटरपर्यंत सरळ कट करायचं. जे वाढले तिथून तर सेंटरपर्यंत सरळ कट करायचं बरोबर. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला जोडायची योकपट्टी. बघा ओव्हरलॉक करताना आपल्या याला योकपट्टी जोडताना ही जी मोठी बाजू आहे ती गळ्याच्या बाजूला आली पाहिजे. इथं तोडले, हे थोडंसं मी 1/2 इंच बाहेर काढलं आणि इथून जोडायला सुरुवात केली बरोबर. बरोबर. गळ्याच्या बाजूला मोठी बाजू येईल त्याप्रमाणे ठेवलं आपण आणि इथं जोडलेलं आहे. केलेले आहेत आपण, आणि आता आपल्याला योकपट्टी लावून झालेली. पुढं आपल्याला याला काज आणि बटन किंवा हुक आणि लूप याच्या पट्ट्या लावायच्या आहेत बरोबर. याच्यात एक राईट साईड आहे आणि एक लेफ्ट साईड आहे बरोबर. आपला 2.5 इंच रुंदी, किती 2.5 इंच रुंदी आणि उंचीला ह्या भागाला पुरल याच्यापेक्षा जास्त अशा 3 पट्ट्या काढल्या आपण. एक पट्टी आपण फॅब्रिकची काढली आणि 2 पट्ट्या अस्तरच्या काढल्या. अस्तरची जी पट्टी आहे ती हुकसाठी लावणार आहे आपण. हुकसाठी डबल घडी घालवल पट्टी पकडली बरोबर. पट्टी करेक्ट स्ट्रेट धरली, त्यावेळेला मी हा कपडा पण बरोबर स्ट्रेट धरलेला आहे आणि अशी पट्टी जोडून घेतली. ही पट्टी खालच्या बाजूने फिनिश येण्यासाठी 1 इंच ठेवून कट केली आणि खालून आपण घडी घालून त्याला टीप मारलेली आहे बरोबर. आता याला दाब टीप द्यायची. बरोबर. ही दाब टीप झाल्यानंतर याला छान टीप मारायची आतून, की आतलं कापड बाहेर दिसलं नाही पाहिजे आणि बाहेरचं कापड आत दिसलं नाही पाहिजे. याप्रमाणे एकदम बेस्ट टीप मारायची आहे याला. आणि लॉक पण करायची चांगली, की ती परत उसवली नाही पाहिजे. बरोबर. हे झालं आपले हुक पट्टी. हुक पट्टीनंतर आपल्याला लावायची लूपची पट्टी बरोबर. उलटा ठेवला फॅब्रिक आपण ब्लाऊज, त्याच्यावर आपण फॅब्रिकची पट्टी पहिली ठेवली. फॅब्रिकच्या पट्टीवरच आपण अस्तरची पण पट्टी ठेवली बरोबर. दोन्ही पट्ट्या जुळल्या आणि सरळ शिवून घेतल्या बरोबर. ब्लाऊजच्या खाली 1 इंच ठेवून आपण कट केलं आणि याला घडी घातली. बरोबर. आता याला दाब टीप द्यायची आपल्याला.
दाबटीप देताना नेहमी हे जे कापडीन खालचं जोडले इकडं पाहिजे, ज्या बाजूला आपण दाबटीप देणार ना त्या बाजूला पाहिजे. इकडं पण दाबटीप द्यायची आहे अशी. पुढच्या बाजूला थोडा फोल्ड करायचा आहे. तेवढा फोल्ड करायचा आहे की सगळीकडे सारखं आलं पाहिजे, कमी जास्त आलं नाही पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर हे उचलून पहिली जी टीप मारली होती ती झाकली जाईल अशा पद्धतीने ठेवायचं आणि खालच्या वरच्या तोंडाला लॉक करून घ्यायचं. हे झालं आपल्या हुक लूकच्या पट्ट्या. बरोबर. याला एक 5 नंबरची टीप मारून जसं आपण हुक लावलेले होते त्याप्रमाणे जोडून घेतो. म्हणजे काय झालं, आता हा आपला फ्रंट तयार झाला पूर्ण कंप्लीट. आता आपला शोल्डर जोडायचं आहे, बॅक साईड. बॅक घेतला आपण वरती. आता शोल्डर आपल्याला गुमसुम जोडायचं आहे. गुमसुम जोडायचं आहे त्यासाठी आपण सरळ ठेवला ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस सरळ ठेवला, त्याच्यावर सरळला सरळ बाजू येईल असा आपण फ्रंट पीस ठेवला आणि याच्यावर एक टीप मारून घेतली. बरोबर. सेम आपण दुसऱ्या बाजूला तसंच केलं. बरोबर. आणि याच्यावर अस्तर ठेवलं. म्हणजे काय झालं, फॅब्रिकच्या बाजूने फॅब्रिक आलं आणि अस्तरच्या बाजूने अस्तर आलं. आलं का बरोबर. असं ठेवलं. आणि आता आपण नेहमी शोल्डर किती अंतरावर जोडतो, अर्धा इंच अंतरावर जोडतो. बरोबर का. हे पण शोल्डर मी अर्धा इंच अंतरावर घेतलं आणि जोडलं. आणि मधला भाग धरून वर उचललं तर आपला बॅक साईड पूर्ण चांगला व्यवस्थित जोडून झालेला आहे. याचं फिनिशिंग पण बघा, तुम्ही बघू शकताय. आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी पण फिनिश चांगलं आलेलं आहे. बरोबर आलं. आता आपण काय करू, त्याचं फॅब्रिकला अस्तर जोडून घेऊ. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. बघा अशा प्रकारे आपण अस्तर पण जोडलेलं आहे. आता आपण खाली जो डाट मारायचा आहे त्यासाठीचं मार्किंग करूया. साईडने 1.5 इंच सोडलं आणि डबल घडी घातली. मी इथं नॉच केलं. बरोबर. 2 नॉच आलेलं आहे. सरळ पकडला ब्लाऊज. आपण याला घडी घातली आणि अर्धा इंच घेतलं. तुम्ही म्हणणार न सांगता चाललं. तर बघा इथं 4.5 इंच आहे. 4.5 इंचापर्यंत तो संपवला. याला इकडून मोजायची गरज नाही. हाच डाट मी याच्या शेजारी ठेवला. इथपर्यंत डाट आलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर परत मी खालची पट्टी लावण्यासाठी ठेवलं याला. बरोबर. खालची पट्टी लावायला आपल्याला अस्तरची लावायची आहे. तर आपण अस्तर काढणार आहे खालची पट्टी लावण्यासाठीचं. हे 2.5 इंचाचं काढले आपण. 2.5 इंचाला मी डबल घडी घातली आणि इथं पकडलं. बरोबर.
खाली एक 5 नंबरची टीप मारली म्हणजे आपल्याला हात शिलाई केल्यानंतर ते टीप उसून टाकायला सोपी जाते. आता हे झालं आपला फ्रंट आणि बॅक पूर्ण झालं बरोबर. आता याच्यानंतर फ्रंट आणि बॅक झाल्यानंतर आपण याला स्लीव्ज लावणार आहे. स्लीव्ज लावण्यासाठी आपल्याला दोन्ही मुंडे सारखे पाहिजे, आपण ते सारखे करून घेणार. बघा लांबीला इथं थोडं जास्त आहे ते आपण कट करणार इकडं डायरेक्ट. एक्स्ट्रा आलेला ब्लाऊज सगळं कट. इथं बरोबर पकडलं. इथं बघा हा मुंडा पण थोडा खालीवर झालेला आहे, हा पण मी कट केला. इकडची बाजू याच्याप्रमाणे इकडं परफेक्ट पकडलं, इथं घेतलं. इथं पण ही बाजू एक्स्ट्रा झालेली आहे, ही पण मी एक्स्ट्रा जे बाहेर आलं ते सगळं कट केलं, मी ठेवलं नाही काहीच बरोबर. आता आपल्याला बाई लावायची. फ्रंट बॅक तयार झाला आपला. आपण पहिल्यांदा अस्तर जोडून घेऊ. अस्तर पण उलटं होऊ नये म्हणून मी अस्तर मध्ये टाकलं, 2 साईडला 2 उलकडल्या बाया बरोबर. बघा आता याला काय करणार आपण, इकडनं एक 3-4 इंच अंतर सोडणार आणि याला प्लीज टाकायला सुरुवात करणार. बरोबर. आता आपण काय करणार, बाया जोडून घेणार आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला प्लीज टाकायच्यात, पण ते आपण अगोदर टाकणार नाही आहेत. कारण माहिती का तुम्हाला का असं का करणार आपण? कोणाला हे कारण माहिती आहे का, की आपण दुसऱ्या बाजूच्या प्लीट्स पहिल्यांदा का टाकल्या नाहीत? दुसऱ्या बाजूच्या प्लीट टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण असा जो गोल तयार होतो, तो गोल तयार झाल्यानंतर सरळ बाजू कोणती आणि आपली मुंड्याची जोडायची बाजू कोणती हे कळत नाही. त्याच्यामुळे मुंड्याच्या बाजूला प्लीट टाकायच्या, त्या जोडून घ्यायच्या आणि मग पुढच्या बाजूला प्लीट टाकायच्या. म्हणजे ते चुकीचं होत नाही, कधीच उलटं कधीच होत नाही. वेळ काय काढला की होतं. आता दंडघेर हा मुंड्याच्या मापेक्षा कमी असतो. आपली ही बाजू कमी पाहिजे म्हणजे इकडं आपण जास्त प्लीट्स टाकणार. आणि डायरेक्शन बघा प्लीट्सचं, ह्या प्लीट्स इथून इकडं आल्यात तर मी ह्या पण इकडं टाकणार आहे अशा बरोबर. आता हे किती व्हायला पाहिजे, दंडघेर जेवढा आहे तो आणि आपण प्लस 1.5 इंच दोन्ही साईडचं म्हणजे 3 इंच दंडघेर प्लस 3 इंच व्हायला पाहिजे आपले. 11 आणि 3 14 इंचापर्यंत आपण ठेवणार आहे. अकरा आणि 3 14 करायचं आपल्याला बरोबर. हे बघा किती आहे, हे 14 आहे बरोबर. ओके गुड. आता याला आपल्याला पायपिंग करायची. ही पायपिंग सगळ्यापेक्षा उलटी टाकतो आपण नेहमी. आणि ही पायपिंग लावणार आहे आपण.
बघा आता हे झालं ना, याला वरच्या बाजूने आपण अशी दाबटीप देणार आहे. याला दाबटीप देऊन घेतो पहिले. वरनं घेणार आपण ही जी दाबटीप अशी मस्त चांगली स्पष्ट दिसेल अशी थोडी मोठी पायपिंग करणार आहे याला आपण. याला आपण डबल घडी घातल्यामुळं बरोबर दिसतंय छान. जिथं असं हे जास्त मध्ये येत असेल हे थोडं कट केलं तरी चालेल असं. चांगली पट्टी बघा ती अशी दिसणार असा. मला चांगला फुगा बरोबर झाली. पुढची बाजू फिनिश. बरोबर. आता याच्यात आपल्याला माप टाकायचे 3. कोणती? छातीचं, कमरचं आणि दंडगेराचं. छातीचं माप किती आपल्याकडं? 34 आहे. कमरचं 29 आहे. 29 4 होतं 14.5 आणि हे आपल्याकडे 17.5 आहे. म्हणजे किती इंच जास्त आहे? 3 इंच जास्त आहे. 1.5 इंच इकडनं केलं मी आणि 1.5 इंच इकडनं केलं. कमी पडलं का? पहिल्या मापाला तर नाही पडलं. आता छातीच्या मापाला. छातीचं माप 34 आहे. 34 4 17 होतं आणि इथं 20.5 आहे. म्हणजे 3.5 इंच जास्त आहे. 3.5 इंचाच्या निम्म किती झालं? 1.25 इंच इकडनं आणि 1.25 इंच इकडनं. बरोबर. आणि दंडघेराचं माप 11 आहे. 11 मध्ये तर आपण इथं 3 इंच 14 ठेवलंच होतं. त्याच्यामुळे 11च्या निम्म किती झालं? 5.5. इथं आपण 5.5चं माप घेतलं आहे. तिन्ही टिपा मारले आहेत आपण. बरोबर. आता पायपिंगसाठी आपण कापड काढू किंवा फेसिंगसाठी या दोन्ही साईडने एक ओव्हरलॉक टिप मारा. तोपर्यंत कापड जोडतो. आता आपण हात शिलाईची पट्टी दाखवू काय, म्हणजे फेसिंग. पहिल्यांदा गळा दोन्ही आपल्या दोन्ही गळे सारखे आहेत का ते चेक करायचं. बरोबर. फ्रंट राईट साईड आणि लेफ्ट साईड हे दोन्ही सारखे आहेत की नाही ते चेक करायचं. हा जो एक्स्ट्रा भाग आहे कोणता? वाढीव पट्टी ही साईडला ठेवली. बाकी बरोबर जुळवलं मी ब्लाऊज आणि वरच्या बाजूला कमी जास्त आहे का ते चेक केलं. हे कमी जास्त थोडंसं कमी जास्त आहे तेवढं मी सारखं करून घेतो. बरोबर. आता आपले दोन्ही गळे सारखे झालेले आहेत. आता सारखे झाल्यानंतर आपण त्याला पट्टी लावून घेऊ. मागच्या वेळेस आपण हे शिकवलं होतं काय, की पायपिंग कसं करायचं. आता फेसिंग कसं करायचं ते शिकवणार. बघा मी पट्टी काढली, 1.25 इंचाचीच पट्टी काढलेली आहे.
सव्वा इंचाच्या पट्टीला मी घडी घातली आणि घडी घातल्यानंतर जे शिवणार ते शिवणाच्या पुढचं अंतर आणि मागचं अंतर याच्यामध्ये डबल फरक पाहिजे. जेवढं शिवून उरलं त्याच्यापेक्षा डबल इकडे उरलं पाहिजे. पुढे एक अर्धा इंच ठेवून कट करायचं आणि त्या बाजूने फोल्ड करायचं. ते झाल्यावर दाब टीप द्यायची पूर्ण आपल्याला. फोल्ड केलं की संपलं. फोल्ड करताना आपण 5 नंबरची टिप मारणार आहे का, तर आपण हात शिलाई केली की मग परत आपल्याला ही खोलायला सोपं जाईल. आता आपण याला 5 हुक अडकवण्यासाठी मार्किंग करणार आहे. बरोबर, हे 1 आणि 2 हे 2 तर फिक्स आहे 2 टोकाला. त्याला मध्यभागी जर घडी घातली आपण तर हे आपलं 3रं झालं आणि ह्या 2 इंचा मध्ये काढला हे 4थं झालं आणि ह्या 2 इंचा मध्ये काढला हे 5वं झालं. आता आपण हुक अडकण्यासाठी जर करणार आहे तर यासाठी मी शिलाई जरा बारीक करून घेतली म्हणजे काय टाक एकदम चांगले येतील. आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे.